तर तुम्हाला ही वाली विहीर दाखवायची होती. ही पण खूप जुनी विहीर होती. त्या काळी फक्त दगडाची विहीर होती. आता याला रिन्यू करून खूप सारे पैसे खर्च करून विहीर बनवली गेली. ही विहीर प्रायव्हेट आहे. ज्यांच्या नावावर आहे ते कमी यूज करतात, पण याचं पाणी एकदम गोड आणि पिण्यालायक पाणी आहे या विहिरीचं. थोडंसं याची पण थोडी दुर्दशा झाली आहे, कारण आतमध्ये शेवाळ आहे. स्वच्छ करायचं काम कधी कधी केलं जातं, कारण इकडे जास्त लोक नसतात, त्यामुळे ज्यांना जमतं ते लोक करतात. बट एकदा लुक बघा, हल्ली मोठी विहीर अशी आहे. जी आपण सरकारी विहीर बघली ती थोडी छोटी आहे, ही थोडी मोठी आहे. आणि हे जे आहे ही देवाची जागा बोलतात. कोकणात जर तुम्ही आलात तर खूप साऱ्या अशा देवाच्या जागा तुम्हाला बघायला मिळते. तशी त्यातलीच ही एक देवाची जागा आहे. आणि इकडे पुढे खूप सारी कलंब म्हणजे आंब्यांची झाडं आहेत. अशी पुढे 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 खूप जणांची अशी प्रायव्हेट जागा आहेत. तर तिकडे रिलॅक्सेशन झाल्यानंतर आम्ही यायचो या विहिरीजवळ. आता मला खोलीचं मेजरमेंट येत नाही किती फूट असेल ते. सध्या याची दुर्दशा झाली. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं. तर इकडे मस्त आम्ही दोरी वगैरे टाकून इकडनं पाणी काढून डायरेक्टली इकडेच आंघोळ करायचं. मोरीत जी आंघोळ करायची जी मजा नाही ना, जी मोरीमध्ये, ती इकडे जी बाहेर करण्यात मजा आहे ना, ते कुठंच नाही. म्हणजे अशा विहिरीवर बाहेर आंघोळ करायची मजा कुठेच नाही. फॉर द मेन ओनली बॉईजसाठी सांगतोय मी. आणि इकडे कपडे वगैरे धुवायचे, हे पाणी सगळं खाली जाऊन माडांना मिळायचं. आत्ताही वाटतं इकडे पाणी टाकतात ते, कारण थोडं ओलं ओलं दिसतंय. तशी ही आमची सरकारी विहीर खूप अशी जुनी. हे काकांचं घर पहिला हे कौलाचं घर होतं, आता त्यांनी स्लॅबचं घर बांधलं. इकडे बाजूला पण एक घर होतं, ते पूर्ण पडून गेलं. हे आमचं घर, हे जे कौलाचं घर दिसतंय ते. तर ही एक विहीर आहे काकांची. ही सुद्धा प्रायव्हेट विहीर आहे. यातलं पाणी आम्ही वापरतो. खूप खोल आहे विहीर. त्यानंतर इकडची माझी फेवरेट जागा म्हणजे ही चाफ्याचं झाड. इकडे आम्ही लहान असताना खेळायचो खूप सारा टाईम आम्ही इकडेच घालवायचो. तरी चाफ्याची फुलं आहेत इकडे पडलेली आहेत. तर त्या चाफ्यांच्या फुलाची आम्ही अशी अंगठी बनवायचो. पाकळ्यांना असे खड्डे मारून त्याला त्याच्या देठामध्ये टाकून अशी काहीशी अंगठी बनवायचो. या विहिरीचं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि पुढे काय, हा जातो सरळ रस्ता खाडीवर. इकडचे बागेचा व्हिडिओ पण तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितला असेल. आणि हा आपला रस्ता जातो सरळ मंदिराजवळ. तर असं हे आमचं छोटंसं गाव, छोटंसं सुंदर असं गाव. ही बघा, ही एक छोटीशी विहीर आहे. त्यात थोडंसं पाणी साचलं. काही झाडं पडलेली आहेत. वरून नारळ कधी पण पडू शकतो, त्याच्यामुळे सांभाळत जायचं. तिकडे ते लोक काहीतरी करतात आहेत. तुम्हाला जुनी विहीर दाखवतो. लास्ट टाइम पण दाखवली होती तिची ही विहीर. आणि ही बाग सध्या तर पत्रे लावलेत.
पप्पाला बाय कर. बाय कर पप्पाला. पप्पांना बाय कर. हा थांब मामा आहे. हे हा बघ साहिल मामा आहे. हे तो साहिल मामा आहे माझा. तो बघ आता सचिन ये इथे पाठव ना. तिथे कुठे बसायला आहे काय बाबा. अगं मग तुझ्याला धर तरी. कसं मागून येतं. चेहरा नाही येत. ये थांब रे काका तो येतोय. मी खाली येतो म्हणजे पाणी जास्त वाटेल. खाली बसतो. असं बस खाली बस. माझ्या इथपर्यंत येईल. थांब ना. फिरायला आलं. आम्हाला व्हिडिओ पाठवा. एडिट करून पाठवतो. बबन फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवतो. आणि मला बोलला येतो मला बरोबर. नो गॅरंटी. भाऊचे होते तर आम्ही हलवायचो. फक्त काय आपल्याला जायचंय त्या साईडने हे करायचं का जोर लावायचा. हे बघ पाणी तुड चाललोय आता मामाकडे. मामाकडे हो मामा तुझा तुझा आता. गुरानं चिखलात आली आता. आता आम्ही कसं उतरणार. ह्या चिखलात नाही आम्ही उतरणार बाबा. तिकडे घेऊन चल मला. करतो ऍडजस्ट. तरी पण ह्या दिसतं रे. छोटाच दिसतं. वाईड अँगल आहे ना त्याच्यामुळे. छोटे छोटे फिश नाही. जातं. नाही मम्मी ओरडेल. नको पाहिजेच की नाही. खातो मेला धड तरी टाक. ये